मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत कावळा आणि चिमणीची छानशी गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचे घर होते मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. या उलट कावळ्याचे घर होते शेणाचं. सगळीकडे नुसतं पसराच पसरा. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झाले, आकाशात मोठमोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टप टप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं. कावळ्याला थंडी वाजून आली. आता कुठे जावे बरं? एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाले, थांब, माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. थोड्या वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाले, थांब, माझ्या बाळाला गंधक पावडर लावू दे. कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा? एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिवताईचे बाळ झोपल्यानंतर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली, तू बैस चुलीपाशी. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीड. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीड संपवली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याच्या मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला. असा होता कावळा, आळशी आणि लबाड. तात्पर्य, लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.